बोला ना. हां नमस्कार. बरं हे कुठून बोलताय? मी डोंबिवलीवरून. डोंबिवली म्हणजे कुठे आलं हे? ठाणे जिल्हा, ठाणे मुंबई. ना? हां ठाणे. ओके मुंबई. ओके बरं. आणि लग्नाचं आहे कोण? माझं स्वतःच आहे. तुम्ही स्वतःच आहात. बरं. आणि समाज कुठला? हिंदू मराठा मराठा समाज. मराठा. आणि ठीक आहे चालेल. बरं मला हे सांगा तुम्ही काम काय करता आता? मी आता बिल्डरच्या ऑफिसला आहे. बिल्डरच्या ऑफिसला. बरं. आणि पगार किती आहे आता? मला आता 25. 25,000. शिक्षण कसं? शिक्षण माझं 10वी नापास. 10वी नापास. ओके. बरं. आणि हे 1900 कितीमधले आहात? 1988. 88. बरं. आणि हे तुम्ही आता राहताय कुठं? म्हणजे डोंबिवलीमध्ये कसं म्हणजे घर कोणत्या पद्धतीचं आहे? नाही, माझं स्वतः फ्लॅट आहे बिल्डिंग मध्ये. फ्लॅट आहे. 1 RK 1 BHK? 1 BHK 1 1 BHK. BHK आहे. बरं. आणि तिथे आई वडील राहतात का? नाही, वडील माझे 2022ला ऑफ झाले. मी आणि आईच असतो. तुम्ही आणि आई. बरं. आणि इतर भावंड? बहीण आहे ती लहान, तिचं लग्न झालंय. तिचं लग्न झालं. बरं. आणि गाव कुठे तुमचं? गाव सावंतवाडी. सावंतवाडी म्हणजे टाकोरा. हां सावंतवाडी म्हणजे कोकणात आलं. हो हो हो. हां कोकणमधले आहात तुम्ही. आणि बरं तिथे काय घर वगैरे आहे का सावंतवाडीला? हो हो, माझं गावात टाकोऱ्यामध्ये घर आहे ना. हां 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 हां. बरं बरं. आणि ठीक आहे चालेल. आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे? घर सांभाळणारी. बरं. व्यवस्थित. समाज कुठला पाहिजे तिचा? समाज असं म्हणजे एवढं प्रॉपर आपण म्हणजे काही हे नाही आपण केलंय. मराठाच आहोत ना, मग मराठाच हो मराठाच हो बघूया. हो हो हो. हो हो हो. ठीक आहे चालेल. आणि तुमचा संपर्क सांगाल जरा? 9167 9167 51 51 9793. 9793. ओके ओके. बरं. मित्रांनो हे बघा हे जे तुमचं जन्मतारीख किती म्हटलं? 30/7/1988. 88. बरं बरं. आणि लग्न झालं होतं का पहिलं? नाही नाही नाही. नाही. बरं ठीक आहे. मित्रांनो हे बघा ही जी व्यक्ती आहे हे बिल्डरच्या ऑफिसमध्ये ते काम करत आहेत. आणि हे डोंबिवलीमध्ये राहतात ते. तर या व्यक्तीसाठी आपल्याला मुलगी शोधायची, वधू शोधायची आहे. तुमच्याजवळ आजूबाजूला कोण वधू असेल तर त्यांना ती सुचवायची आहे. किंवा तुम्हाला जर शक्य झालं नाही तर शेअर करा. जेणेकरून कसं तुम्हाला जास्तीत जास्त शेअर केलात तर त्या मुलाचं लग्न म्हणजे योग्य वधूपर्यंत तो मुलगा पोहोचेल आणि त्याचं लग्न लवकरात लवकर जुळवायचं आहे आपल्याला. मित्रांनो बऱ्याच ठिकाणी म्हणजे अपयश येतं आहे. म्हणजे मॅट्रिमोनी साईडना सगळ्याच मॅट्रिमोनी जे चालवतात जेवढे लोक त्यांना अपयश येते. आणि म्हणून आम्ही ही उपाययोजना काढली आहे. तर ही उपाययोजना तुम्हाला कशी वाटते? कारण आम्ही डायरेक्ट वधू आणि वरांचे डायरेक्ट संपर्क आम्ही शेअर करतो. म्हणजे काळजी घेऊन पण शेअर करतो. आणि त्यांची माहिती महत्त्वाची माहिती म्हणजे उदाहरणार्थ फोटो आणि नावाची गुप्तता आम्ही पाळतो. तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंटमधून सांगू शकता. कारण आमचं म्हणजे काही चुकीचं काम असेल तर तुम्ही आम्हाला सूचित करू शकता. आणि जर आवडलं तर शेअर करा. कारण कसं आम्हाला पण म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळाला तर असं काम आम्ही जोमाने करू अजून. आणि बऱ्याच आम्हाला लग्न जुळवायची आहेत जी कोरोनामध्ये रखडले होते लोक. कोरोनामध्ये बरीच संकटं आली होती आम्हाला आणि ती आम्हाला पूर्ण करायची आहेत ते टार्गेट आम्हाला. तर मग त्या अगोदर आमचं वातावरण बरं होतं. बरीच लग्न आम्ही जुळवलीत. 20 वर्ष आम्ही काम करतो आहे. आणि 20 वर्षात आम्ही नाही म्हटलं तरी 1500पेक्षा जास्त लग्न जमवलीत. भरपूर पण हार्ड काम आम्ही त्यावेळी करायचो. त्याच्यानंतर आम्ही वेबसाईट पण बनवली. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं झालं तर वेबसाईट आम्ही पूर्णपणे फ्री ठेवली आहे. ज्यांची अजिबात परिस्थिती नाही किंवा जे थकलेत पैसे भरून भरून कुठे कुठे अशा लोकांसाठी. किंवा त्यांना वाटतं आहे की बाबा आपलं लग्न कशावरून पैसे भरले तर लग्न होईल किंवा काय. तर ह्या लोकांसाठी मी वेबसाईट पूर्णपणे फ्री ठेवलेली आहे. टोटल फ्री. म्हणजे लग्नाच्या अगोदर पण पैसे नाहीत आणि नंतरही पैसे नाहीत. फक्त एवढंच की तिथे तुम्ही मॅसेज जो करता समोरच्या पार्टीला त्याचं उत्तर पटकन मिळत नाही. खूप टाईमपास होतो आहे. आणि एवढंच कारणाने ती वेबसाईट तितकी चालत नाही आहे. नवीन साईट आहे पण साईडवरती लोक जातात. काही लोक जाणारे असतात ते जातात. पण मुलींचं प्रमाण जर बघितलं तर मुलींचं प्रमाण मात्र या व्हिडिओवरतीच म्हणजे जास्त दिसतं आहे मला.
म्हणजे आमच्या चॅनलवरती मी तुम्हाला एक ग्राफ पण टाकलेला आहे. तो ग्राफ तुम्ही बघू शकता, कारण ग्राफमध्ये मुली जास्त बघतायत आमच्या चॅनलला आणि मुलांचं प्रमाण खूप कमी आहे. पण तुम्ही म्हणाल खूप कमी म्हणजे खूप कमी नाही आहे. नाही म्हटलं तर दिवसाला आम्हाला आत्ताचं ग्राफ पकडला तर 15,000च्या वरती लोक दिवसाला आम्हाला बघतायत, म्हणजे सरासरी असं. आताचा ग्राफ जो आहे तो म्हणजे 30,000 लोक आम्हाला 2 दिवसात बघतायत आम्हाला. तर असे म्हणजे आमचं प्रगती होत आहे आणि साधारण 3,000-3,500 काहीतरी किती झालेत का सबस्क्रायबर झालेत त्या दरम्यान असे सबस्क्रायबर आहेत. बऱ्यापैकी लोक बघतायत. तर रिपोर्ट पण छान आहे. लोक प्रतिसाद देतात आम्हाला, मला सांगतात की आम्हाला खूप म्हणजे चांगला रिपोर्ट मिळतो आहे. आणि बरेच लोक सांगत असतात की आम्हाला एवढी स्थळं म्हणजे अशी कधीच आली नाही, म्हणजे भरपूर म्हणजे स्वच्छ आमचा कारभार चालला आहे. तर मित्रांनो सपोर्ट करा. आणि या मुलाला मात्र आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे का, कारण म्हणजे असे बरेच मुलं आहेत, प्रत्येकाला शेअर करा. आपल्याला शेअर करायला काहीच हरकत नाही. त्यानिमित्तानं तुमची एक तुमच्या ग्रुपमध्ये एक वेगळी छाप पडेल की तुम्ही कोणाला तरी सपोर्ट करताय, कोणाला तरी तुम्ही पुढे नेताय किंवा तुमच्या हातून काहीतरी चांगलं काम घडतं आहे असं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या आजूबाजूचे ग्रुप जे असतात त्यांना शेअर करत राहायचं, जेणेकरून तुमची छाप, तुमची इमेज थोडीशी वाढू शकते. म्हणून शेअर करा. माझ्यासाठी करू नका, कोणाचं आपण भलं करतो आहे त्यासाठी तुम्ही शेअर करा. आणि मित्रांनो तुम्हाला जर जाहिरात करायची असेल तर कृपया या मुलाला त्रास देऊ नका, कारण बरेच असे लोक आहेत की ते डायरेक्ट कोण बघत नाही कोणाचा आहे तो, डायरेक्ट त्यांना त्रास देतात. तर तसं काहीच करू नका. जाहिरातसाठी माझा नंबर तिथे ठेवलेला आहे, मी मराठीत स्पष्ट दिलं आहे की तिथे जाहिरातसाठी असा उल्लेख केला आहे. आणि तो नंबर माझा आहे ब्ल्यू कलर्समध्ये, आणि रेड कलरमध्ये आहे तो नवरा मुलाचा नंबर आहे, म्हणजे जो मुलगा लग्नाचा आहे त्याचा नंबर आहे. तर मुलींनी त्याला बायोडा पाठवू शकता. ही खात्रीशीर स्थळ आहे. त्याच्या आवाजात आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, म्हणजे मुलाच्या आवाजात रेकॉर्ड केलेलं आहे, त्यामुळे ते खात्रीशीर आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण बऱ्याच बायोडा जे असतात ते कोणी काही छापतात, कोणी वय उत्पन्न वाढवून सांगतं, तर कोण वय वय कमी करून सांगतात आणि बऱ्यापैकी कमी करून सांगतात. माझ्याकडे अशी उदाहरणं पण आहेत की 68मधला मुलगा म्हणता येणार नाही, पण 68मधले गृहस्थ, त्यांनी 1980मध्ये जन्म झाला म्हणून सांगितलं. म्हणजे बघा एवढं वय कमी करून सांगितलं. पण शेवटी वय लपत नाही, माणसाच्या चेहऱ्यावरून खूप काही कळतं. पण असे पण प्रकार होतात, ते हे प्रकार चुकीचे आहेत. आणि म्हणून मी रेकॉर्डिंगची ही जी सिस्टीम आहे ती कितपत योग्य आहे तुम्ही सांगू शकता मला, तुमच्या अनुभवातून सांगा. आणि मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण आपलं झालं नाही म्हणून आपण शेअर करत नाही किंवा आपण दुसऱ्यावर राग काढतो, ते तसं करू नका. शेअर करण्याचा प्रयत्न करा हां. आणि या मित्राला आपण शुभेच्छा देऊया. नमस्कार.